नमस्कार प्रेक्षकांनो, राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत। वळूयात बातमीकडे। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वपूर्ण वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश ज्ञानदेव माने यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पदभार स्वीकारलाय। मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलके यांची पूर्ववत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव घोष यांची वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातून सातारच्या आर्थिक गुन्हे शाखेत त्याच पदावर बदली केली होती। त्यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांची वाठार स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली होती। म्हाडा लोकसभा मतदारसंघ आणि फलटण कोरेगाव विधानसभा तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या त्याचबरोबर अत्यंत संवेदनशील असलेल्या वाठार स्टेशन आणि पिंपोडे बुद्रुक परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्याचबरोबर वाढते गुन्हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांची पूर्ववत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश ज्ञानदेव माने यांची नियुक्ती केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश ज्ञानदेव माने हे 2011 बॅचचे पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे, बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी काम केलंय। सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते। त्यांनी आपल्या कार्यकालात विविध अवघड गुन्हे उघडकीस आणले असून वाढत्या गुन्हेगारीला आळा घातलाय।